नाशिक मनपा आयुक्त मनीषा खत्री आणि अतिक्रमण उपायुक्त डॉक्टर संगीता नंदुरकर यांच्या थेट आदेशानुसार आनंदवल्ली अंबरधाम परिसरामध्ये मलनिस्सरण केंद्रासाठी आरक्षित असलेल्या जागेवरील अतिक्रमणावर अखेर महापालिकेचा हातोडा चाललाय। सरकारी जागेवर बेकायदेशीर कब्जा करणाऱ्यांना कोणतीही सूट न देता ही कारवाई करण्यात आली आहे। यावेळी गंगापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या नेतृत्वाखाली मोठा पोलीस बंदोबस्त तैनात ठेवत कायदा सुव्यवस्थेचा चोख बंदोबस्त करण्यात आला। कारवाई दरम्यान कार्यकारी अभियंता विभागीय अधिकारी सातपूर, सुमन गवळी, कार्यकारी अभियंता गणेश मैंद, भरत खैरनार, संजय कोठुळे, तानाजी निगळ, भगवान सूर्यवंशी यांच्यासह महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी ठामपणे मैदानात उतरले होते। सार्वजनिक सुविधांसाठी आरक्षित जागेवर अतिक्रमण करणाऱ्यांना हा थेट इशारा असून पुढेही अशाच कारवाया सुरू राहणार असल्याचं प्रशासनानं स्पष्ट केलंय। संविधान न्यूज, नाशिक। तर काय सांगणार, आज आनंदवलीमध्ये अतिक्रमणची कारवाई झाली, काय सांगाल? नाशिक महानगरपालिकेमार्फत गोदावरी पोल्युशन कमी करण्यासाठी आनंदवली नाल्यामधून वाहणारं सांडपाणी थेट नदीला मिळतं। या ठिकाणी 6.5 MLDचा पंपिंग स्टेशन बांधून त्याचं पाणी समोरच्या 24 मीटर रस्त्याने जाणाऱ्या ड्रेनेज लाईनमध्ये टाकण्यात येणार आहे। त्याच्यामुळे इथला सांडपाणी अडवणे आणि वळवण्याचा प्रकल्प या ठिकाणी राबवण्यात येत आहे। जे कोणी अजून अतिक्रमण केलं असेल त्यांना काय आव्हान करणार आपण? आता जसं कॉर्पोरेशन वरिष्ठ निर्णय घेतील त्याच्याप्रमाणे कारवाई करण्यात येईल। सर, नाव काय आपलं? मी गणेश मैंद, कार्यकारी अभियंता, मलनिस्सरण। अतिशय सूड भावनेने आणि नागरिकांच्या भावनांचा अनादर त्या ठिकाणी झालेला आहे। तसं तर बघितलं गेलं तर प्रशासनाला मी वेळोवेळी अनेक पर्यायी जागा सुचवल्या होत्या, परंतु जशी नाशिक महानगरपालिकेची निवडणूक आवरली तर त्यांनी प्रशासन असतील, जे स्थानिक उमेदवार जे कोणी निवडून आले असतील त्यांनी त्यांचे रंग दाखवायला या ठिकाणी सुरुवात केली आहे। निश्चितपणे जी कारवाई होत आहे त्या ठिकाणी जे जोशी समाज मंदिर नाशिक महानगरपालिकेने वास्तू बांधली होती 1997 साली, आमचे सन्माननीय सुरेश नाना गायकवाड नगरसेवक असतील, ती वास्तू बांधण्यात आलेली होती। तेव्हापासून अनेक छोटे मोठे उपक्रम त्या जोशी समाज मंदिरामध्ये होत होते, परंतु प्रशासनाने कुठलंही कोणाचं ऐकून न घेता, कुठल्याही स्थानिक नागरिकांना विचारात न घेता, कुठल्याही माजी नगरसेवकाला विचारात न घेता फक्त लोकभावनेचा अनादर करून त्या ठिकाणी ते मलनिस्सरण केंद्र उभारण्यात येत आहे। तर तत्पूर्वी अनेक 2-4 ठिकाणी पर्यायी जागा असून सुद्धा प्रशासनाने त्या ठिकाणी ते काम करण्याचं ठरवलेलं असून असं एकूण दिसतंय। लोकांचं कुठल्याही प्रकारचं म्हणणं ऐकून घ्यायचं नाही। 2 दिवसांनी त्या ठिकाणी नागरिकांना त्या ठिकाणी राहायचं आहे। जे मलनिस्सरण केंद्र त्या ठिकाणी आपण तयार करतो आहे त्या ठिकाणी लोकांना, नागरिकांना त्रास व्हायला नको, ह्याचा देखील आपण कुठेतरी विचार केला पाहिजे। निश्चितपणे नाशिकची गोदावरी ही स्वच्छ राहिली पाहिजे, सुंदर राहिली पाहिजे। येणाऱ्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरती आपली नाशिक नगरी सज्ज झाली पाहिजे, परंतु कुठेतरी काहीतरी काम दाखवायचं आहे, तत्परतेने काहीतरी आम्ही कुठेतरी काम सुरुवात केलेली आहे आणि लोकभावनेचा अनादर करून पडावर कारवाई करून कुठल्याही समाज मंदिरातून त्या ठिकाणी ते मलनिस्सरण केंद्र उभारण्यात येत आहे। पण तत्पूर्वी अनेक पर्यायी जागा त्या काम करण्यासाठी उपलब्ध होत्या, परंतु त्याच्यावरती प्रशासनाने कानाडोळा केलेला आहे असा मी स्पष्ट आरोप करेन। आणि यामध्ये आमचे स्थानिक जे नगरसेवक निवडून आलेले आहेत त्यांनी देखील कानाडोळा केलेला आहे। त्यांनी देखील त्या ठिकाणी तत्परतेने भूमिका दाखवायला हवी होती आणि लोकभावनेचा आदर करायला हवा होता। या संदर्भात आपण काही उपमुख्यमंत्र्यांना भेटणार का? निश्चितपणे मी सन्माननीय राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांना भेटणार असून या संदर्भात सर्व माहिती मी वरिष्ठांना देखील देणार आहे। त्या लोकभावनेचा कसा आपल्या नाशिकमध्ये, आमच्या भागामध्ये, प्रभाग क्रमांक 8 मध्ये लोकभावनेचा अनादर होत आहे आणि विशिष्ट समाजाला टार्गेट करणं हाच एकंदरीत त्या ठिकाणी उद्देश दिसतो आहे। संविधान न्यूजसाठी बंटी आढाव, नाशिक।